हम सब एक है, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। संतोष देशमुख यांना न्याय, मिळालाच पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय, मिळालाच पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय, मिळालाच पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय, मिळालाच पाहिजे, गुन्हेगार अटक झालीच पाहिजे, गुन्हेगार अटक झालीच पाहिजे। तोंडावर बोट ठेवून या ठिकाणी शासन आणि प्रशासनाचे मसाजोगचे लोक सरपंच यांना श्री संतोष वेगळी देशमुख ट्रीटमेंट व्हीआयपी आणि ट्रीटमेंट देण्याच्या नादामध्ये परभणी येथील परंतु मला या ठिकाणी संविधानाच्या सांगायचंय प्रतिकृतीच्या तुम्ही विटंबनेच्या त्याला विरोधामधल्या अटक आंदोलनात असताना पलंगावर सहभागी बसा, असलेले खांद्यावर बसा. श्री सोमनाथ सूर्यवंशी लोकांना चांगलं खायला यांच्या मिळालं. हत्येच्या विरोधामध्ये आज परंतु लातूर शहरामध्ये त्यांच्या लातूर पापाचा जिल्ह्यामध्ये घोडा विविध भरलेला ठिकाणी आहे. चक्का आता जाम तुम्ही त्यांना आंदोलन नाही वाचू शकत. पुकारलेलं आहे। आता या त्यांच्या आंदोलनामध्ये कुकर्माची सर्व समाज सर्व पक्षीय बांधव समाज सामील आहेत। आणि म्हणून या ठिकाणी या आंदोलकाची मागणी आमची एकच आहे की सत्तेचा वरदहस्त घेऊन हे आरोपी आज बिनधास्तपणे जीवन जगत आहेत। ज्या माणसाची हत्या झाली संतोष देशमुख यांची निर्दयी निर्घृण हत्या या आरोपींनी केलेली आहे आणि या आरोपीचे मार्गदर्शक सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये ह्याचा एकमेव करता आणि धरता या हत्येचा हा एकमेव धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडेचा प्यादा हा वाल्मिक कराड या दोघांच्या संगनमतानं ही हत्या घडलेली आहे। म्हणून या हत्येमध्ये या दोघांनाही सहभागी केलं पाहिजे। या ठिकाणी नुसत्या पळवाटा शोधण्याचं काम सरकार करतंय। हे 302 चा गुन्हा न दाखल करता खंडणीचा गुन्हा दाखल या वाल्मिक कराडवर होतो आणि सोयीस्करपणे या वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम सरकार करतंय असा स्पष्ट माझा आरोप आहे। या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हत्या झाली या हत्येची एवढी किळसवाणी घटना आहे। मी विनंती करणार आहे SITला की सर्व समाजामध्ये ज्या त्यांच्या आरोपीच्या मोबाईल मधले जे व्हिडिओ आहेत त्या समाज बांधवांसमोर समाजासमोर जाऊ द्या, लोकांना पण कळू द्या कशा पद्धतीची ही हत्या झाली आहे। म्हणून आज आमची स्पष्ट मागणी आहे, अगोदर धनंजय मुंडेला या सरकारमधून हाकलं बाहेर, कारण या लोकांना सत्तेमध्ये ठेवलं तर या जे चौकशी करणारी यंत्रणा आहे ह्याच्यावर खूप मोठा दबाव या ठिकाणी निर्माण झाले। म्हणून सरकारला देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मी कळकळीची विनंती करणार महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीने की या दोघांना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांची आद्य सरकारमधून हकालपट्टी करा आणि निष्पक्षपणे या हत्येच्या संदर्भातली चौकशी होऊ द्या, जेणेकरून या दोन्ही कुटुंबाला संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांना पण न्याय मिळेल। म्हणून या चक्काजामच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आता पुढील रणनीती जे काही ठरणार आहे त्या पद्धतीने सर्व समाज सर्व पक्षीय लोक एकवटून या आंदोलनामध्ये आंदोलन तीव्र करण्याचं काम सुरू करणार आहे। एवढंच बोलतो। त्यांच्या कुविचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसत आहे। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या आम्हाला असं दिसतंय ज्याप्रमाणे शासन या हे प्रकरणात सरकार गांभीर्याने घेत नाही, कुठेतरी नाटक होत अशा लोकांना ह्याची सूत्रधार आहेत त्यांच्याकडे जात नाही आणि त्याचबरोबर सर्व प्रकरणामध्ये आहे असे धनंजय नाही वाटत मंत्रिमंडळातून आम्ही कुठेतरी सुरक्षित आहोत। त्याचा निषेध म्हणून आज आमचं म्हणणं आज ही असं नाहीये, याच्यासाठी की आम्ही चौकामध्ये सुरक्षित नाहीये। आज पूर्णपणे नॅशनल हायवेवर हा चक्काजाम आम्ही चालू केलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी चक्काजाम होणार आहे। या चक्काजामच्या माध्यमातून आमचा एवढाच इशारा आहे, जर शासनानं वेळीच दखल नाही जरी घेतली तर आम्ही उद्या परळीमध्ये कूच करू आणि घरासमोर प्रचंड मोठं धरणं आंदोलन आम्हाला करावं लागेल अशा पद्धतीचा इशारा।